नमस्कार. आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज. प्रशासनाच्या नाकावर टिचून सरसपणे अवैध गोणखनिज उपसा. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तीनही विभागांची बैठक घेत माफियांविरोधात सामूहिक मिशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह आरटीओ तसेच रोजच अहवाल देणार होते. माफियांविरोधात कारवाई सत्र राबविताना वाहन जप्ती, दंडात्मक कार्यवाही, गुन्हे नोंदणी, परवान्यांच्या निलंबनाची कारवाई तातडीने केली जाणार आहे. त्यात कुठलीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित विभागांनी कारवाईचा रोज अहवाल सादर करणे व नोंदवही अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकारी, सर्वच प्रांताधिकारी व DYSPंसह तहसीलदार सहभागी झाले होते. अवैध गोण खनिजाचा उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई सत्र राबविण्यासाठी तीनही विभागांनी संयुक्त गस्त करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे आज उमाळा शिवारातील सरस्वने अवैध गोणखणीत उपसा चालू आहे, याकडे संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का, असे स्थानिकांनी सांगितले. आणि त्यांच्या प्रतिक्रिया: दरवेळेस अवैध उपसा व वाळू डंपर रात्री बेरात्री चालू असतात. कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर आळा बसत नाही व त्यांच्यावरती प्रशासन लक्ष देत नाही, असे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले. उमाळ्या शहरातील सरस्वने मुरुम उपसा चाललेला आहे व प्रशासन याकडे लक्ष दिलं का व कारवाई होईल का, असे स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. धन्यवाद.